आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टर्स मध्ये कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट, कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक्स, याच्या आधीच्या लेक्चर्सला आपण डायइलेक्ट्रिक्स आणि पोलरायझेशनची कंडिशन्स पाहिली. त्याच्यानंतर आपण कॅपॅसिटरची कंडिशन्स पाहिली. कॅपॅसिटर हे काय असतात तर दोन इन्सुलेटिंग प्लेट आहेत की ज्या नॉन कंडक्टिंग मटेरियल म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियलने सेपरेट केले. आता हे जे आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल ह्या कंडिशन्स मध्ये आपण काय म्हणतो विदाउट डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. आता हे डायइलेक्ट्रिक मटेरियल्स काय असतात, ज्यावेळेस त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलला एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला जातो त्यावेळेस त्या कंडक्टिंगची प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे तिथे काहीतरी पोलरायझेशनची कंडिशन्स दाखवतात. आता इथे आपण दोन पॅरलल प्लेट P1 आणि P2 ह्या दोन आपल्याकडे पॅरलल प्लेट आहे की ज्या दोन पॅरलल प्लेट D ह्या डिस्टन्सने काय केलेले सेपरेट केले. आणि हा जो सेपरेट केलेला डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅक्यूम केले ठेवले, म्हणजे तिथे असलेलं डायरेक्ट मीडियम हे व्हॅक्यूम. जर व्हॅक्यूम असेल तर तिथे कोणतंही डायइलेक्ट्रिक मीडियम येणार नाही, म्हणून आपण काय म्हणतो विदाउट डायइलेक्ट्रिक. इथे कसल्याही प्रकारचे मॉलिक्युल्स. ही जी P1 प्लेट आहे त्या P1 प्लेट वरती आपण पॉझिटिव्ह Q एवढे चार्ज अप्लाय केले आणि तेवढे चार्ज P2 या प्लेट वरती अप्लाय केले तर ते काय निगेटिव्ह Q. या दोन्ही चार्जचं मॅग्नेट्यूड व्हॅल्यू कशी सेम. P2 ची प्लेट बाय कॅपॅसिटरच्या कंडिशन्स नुसार P2 प्लेटची जी बाहेरची बाजू आहे ती बाहेरची बाजू आपण काय करतोय ग्राउंड करतोय, जेणेकरून P2 प्लेटवरचे असलेले पॉझिटिव्ह चार्ज त्या ग्राउंडकडे जातील आणि फक्त ह्या प्लेटवर P1 चे पॉझिटिव्ह आतल्या बाजूने आणि P2 चे निगेटिव्ह आतल्या बाजूने एवढेच दोन चार्ज म्हणजे त्यांचं सेपरेट पोलरायझेशन, पॉझिटिव्ह चार्ज एका प्लेटवर आणि निगेटिव्ह चार्ज एका प्लेटवर आहे. ह्या दोन पोलरायझेशन्स मुळे, ह्या दोन चार्ज मुळे त्या दोन प्लेटमध्ये काय तयार होतं तर इलेक्ट्रिक फील्ड तयार. तर ह्या इलेक्ट्रिक फील्डचा यूज करून आपल्याला त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू काढायची. आता इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं म्हणजे तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सुद्धा तयार होणार. तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिपेंडिंग बाय द पोझिशन्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज, ह्या दोघांच्या डिस्टन्सवर डिपेंड्स, ते म्हणजे D. आता सर्वात आधी आपण ह्या P1 प्लेटवरती अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक फील्ड की जे आपण गॉसेस थेरमच्या ऍप्लिकेशन्स मध्ये पाहिले. कन्सिडर करा ही एक प्लेन शीट आहे, ह्या प्लेन शीटवर पॉझिटिव्ह चार्ज आणि तिथे असलेलं इलेक्ट्रिक फील्ड E1 ते काय आहे सिग्मा डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन. आता सिग्मा म्हणजे किती असलेला पॉझिटिव्ह चार्ज, तो किती आहे सिग्मा इज द चार्ज डेन्सिटी आणि सिग्माची व्हॅल्यू आहे Q upon A. A is the surface area of plate and Q is the amount of charge. ही E1 ची तयार झाली and E2 वरती तयार झालेले सिग्मा upon 2 एप्सिलॉन G. कारण की प्लेटचा एरिया सेम आहे, त्याच्यावरती असलेले चार्जचं मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे तिथे असलेली चार्ज डेन्सिटी सुद्धा काय असणार आहे सारखीच असणार. एका वरती आपण प्लस सिग्मा P1 प्लेटवरती तयार होते आणि मायनस सिग्मा P2 प्लेटवर तयार होते. आता ही जी चार्ज डेन्सिटी, त्या चार्ज डेन्सिटीची आपल्याला इलेक्ट्रिक फील्डशी कन्वर्जन करायचं आहे. मीन्स E is equal to E1 plus E2 is the simple relation. आता प्लेटच्या आतल्या बाजूला असलेला टोटल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे E ते किती येते सिग्मा डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन 0 means E is equal to sigma divided by epsilon G. म्हणजे तिथे तयार झालेली तुमची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय होते चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. कारण ते आपण कोणता स्पेस घेतो, स्पेस मध्ये व्हॅक्यूम क्रिएट करतो आणि सिग्मा म्हणजे काय चार्ज पर युनिट एरिया, म्हणजे तिथे तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड चार्ज डिवाइडेड बाय एरिया इनटू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती इनसाइड आहे, म्हणजे दोन्ही प्लेटच्या मध्ये, दोन्ही प्लेटच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे अपोजिट डायरेक्शनला असलेली इलेक्ट्रिक फील्ड ही 0 असते. आउटसाइडला असलेली इलेक्ट्रिक फील्ड
इलेक्ट्रिक फील्ड ऑन आउटसाइड ऑफ प्लेट ती काय 0. हे शक्यतो एमसीक्यू ला विचारलं. तर आउटसाइड असलेली इलेक्ट्रिक फील्ड आपली 0 आहे आणि इनसाइडला येते. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पोटेन्शियल. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? is V, means V is equal to E into D, electric field into distance between two charge. तो दोन चार्ज मधला डिस्टन्स काय? स्मॉल. means जर व्हॅल्यू पुट केली तर QA एप्सिलॉन 0 into म्हणजे तुमचं तिथं असलेलं पोटेन्शियल हे काय आलं? Q A एप्सिलॉन 0 into D. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट. मग कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट इज C. हे जर C असेल तर C इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय V. ही V ची व्हॅल्यू इथे पुट करा. Q डिवाइडेड बाय Q into D divided by A epsilon 0. Q get cancel and C is equal to A epsilon 0 divided by D or A K epsilon 0 divided by D. हे झालं तुमचं सिंपल रिलेशन. आता इथे हा जो K तो K म्हणजे काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि व्हॅक्यूम मध्ये K फॉर व्हॅक्यूम हे काय आहे? 1 आहे. म्हणजे तुमचं सिंपल रिलेशन जर व्हॅक्यूम स्पेस असेल म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं डायइलेक्ट्रिक मीडियम नसेल या दोन प्लेटच्या मध्ये C is equal to A epsilon 0 divided by D. आणि जर तिथे जर डायइलेक्ट्रिक मीडियम आपण जर प्लेस केलं तर आपलं डेरिव्हेशन्स काय? तर K ची व्हॅल्यू काय करायला आपल्याला पुट करावं लागेल. इट इज रिलेटेड टू द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ डिफरंट मीडियम. हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज ग्रेटर दॅन 1. आता ही कॅपॅसिटरची व्हॅल्यू कशावरती डिपेंडेंट आहे? तर कॅपॅसिटर इट इज डिपेंडिंग बाय द सरफेस एरिया ऑफ प्लेट. म्हणजे तुमच्या हा प्लेटचा एरिया किती आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वर डिपेंडेंट आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढं जास्त तुमचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल तेवढी कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होणार? वाढणार. आणि त्यानंतर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन टू चार्ज. म्हणजे हे जर दोन चार्ज प्लेट जर असे लांब नाही तर डिस्टन्स वाढत जाणार आणि डिस्टन्स वाढलं तर तुमची असलेली कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होत जाते? डिक्रीज होत जाते. इट इज द सिंपल रिलेशन. म्हणजे डिपेंडिंग बाय सरफेस एरिया, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट and distance between two plate. Indirectly, value of capacitor is independent of the charge of plate. त्या प्लेटवर किती चार्ज आहे त्याच्यावरती ते डिपेंडेंट नाही. आता आपण सेकंड डेरिव्हेशन्स पाहणार. सेकंड डेरिव्हेशन्स मध्ये काय करतो? जर ह्या दोन प्लेटच्या मध्ये जर आपण डायइलेक्ट्रिक मीडियम प्लेस केले. आता डायइलेक्ट्रिक मीडियम काय करतो? तर आपण डायइलेक्ट्रिक आणि पोलरायझेशन्स मध्ये पाहिजे. तर डायइलेक्ट्रिक मीडियम जर आलं तर डायइलेक्ट्रिक मीडियम तिथे अप्लाय झालेल्या एक्सटर्नल फील्डची व्हॅल्यू काय करते? कमी करते. आणि एक्सटर्नल फील्ड जर कमी झालं तर ऑब्वियसली आपल्या कॅपॅसिटर मध्ये सुद्धा काहीतरी चेंज होणार आणि त्यात आपण पाहणार. सेकंड पॉइंट, कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट. कॅपॅसिटर विथ द डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट. आधीच्या याच्यामध्ये आपण विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम पाहिलं होतं. आता आपण डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द टू प्लेट्स. ह्या दोन आपल्या पॅरलल प्लेट आहेत. इंसुलेटिंग पॅरलल प्लेट P1 आणि P2 सेपरेटेड बाय द डिस्टन्स D. P1 ह्या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आपण अप्लाय केलेला आहे आणि P2 प्लेटवर निगेटिव्ह चार्ज. हे दोन्ही चार्ज आतल्या बाजूला आहे. आणि P2 प्लेटला आपण जर ग्राउंड केलं तर P2 प्लेटच्या बाहेरच्या बाजूला जे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे ते ग्राउंडकडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे फक्त या दोन फील्डच्या मध्येच इलेक्ट्रिक फील्ड काय होणार? तयार होणार. आता जे आपण फर्स्ट कंडिशन नुसार म्हणतो की ह्या चार्जच्या ह्या प्लेटवरती असेल किंवा ह्या प्लेटवरती असणार जे चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, त्यांचा मॅग्नेट्यूड कसं आहे? सारखं आहे.
आणि त्यांचा सरफेस एरिया सुद्धा सारखा असल्यामुळे तिथे तयार झालेला सरफेस चार्ज डेन्सिटी मीन्स सिग्मा ही काय असणार आहे, सारखी असणार आहे, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. आता फर्स्ट कंडिशन्स मध्ये आपण असं म्हणतोय की ऍब्सेन्स ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम. जर तिथे डायइलेक्ट्रिक मीडियम जर अपसेट असेल तर त्या तिथे तयार झालेल्या कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट. तर ते कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर तिथे C0 कन्सिडर करू, A एप्सिलॉन 0 D जे आपण आधीच काढले. ज्या वेळेस ऍब्सेंट ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम द इलेक्ट्रिक फील्ड E0 is equal to sigma upon epsilon 0 means Q upon A epsilon 0. तुमचे डायइलेक्ट्रिक मीडियम अपसेट असल्यावर तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड. आता तिथे तयार झालेला पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल म्हणून आपण पोटेन्शियल इज V0 and V0 is equal to E0 into D distance between टू चार्ज. चार्ज इथून इकडे जाणार आहे तो त्यांच्यामधलं डिस्टन्स, तर QD डिवाइडेड बाय A एप्सिलॉन 0. हे जे आपण आपल्या आधीच्या डेरिव्हेशन्स वरून घेतले इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मीडियम नसेल त्यावेळेसची असलेली इलेक्ट्रिक फील्ड ही मॅक्सिमम असणार आहे आणि त्यावेळेस असलेलं पोटेन्शियल हे सुद्धा काय मॅक्सिमम. आता जर ह्याच्यामध्ये आपण एक डायइलेक्ट्रिक मीडियम प्लेस केलं की ज्याची थिकनेस काय T, जर T एवढ्या थिकनेसचा जर आपण तिथे डायइलेक्ट्रिक मीडियम कोणताही असेल जर तो तिथे प्लेस केला तर त्या डायइलेक्ट्रिक मीडियममुळे आणि इथे अप्लाय झालेली ही थोडक्यात त्याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे तिथे असलेले चार्ज ह्या डायइलेक्ट्रिक मीडियमचे पोलर नॉन पोलर त्याचे चार्ज काय होणार आहे, सेपरेट, म्हणजे त्यांचं पोलरायझेशन आणि ते सेपरेट झालेले चार्ज पॉझिटिव्हच्या बाजूला निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आणि निगेटिव्हच्या बाजूला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट. म्हणजे ह्या प्रमाणे चार्ज हे डायइलेक्ट्रिक मीडियमच्या मुळे तयार होतात आतल्या बाजूला इनसाइड द प्लेट. आता त्या प्लेटच्या मध्ये हे जे चार्ज तयार झाले त्या चार्जचे असलेले पोलरायझेशन्स इथे तयार झाले -QP चार्ज, इथे तयार झाले +QP चार्ज ऑफ पोलरायझेशन्स आणि तिथे तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. डायइलेक्ट्रिक मीडियमच्या प्रेझेंट मध्ये आणि ते चार्ज झालेल्या पोलरायझेशन्स मध्ये तिथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन्स. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डचं जे पोलरायझेशन झालेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड ते इलेक्ट्रिक फील्ड हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन असते, म्हणजे त्याची डायरेक्शन ही आणि ह्या डायरेक्शनला आपलं E0 हे इलेक्ट्रिक फील्ड प्लेट P1 टू P2 प्लेट आणि डायइलेक्ट्रिक मीडियमच्या पोलरायझेशन्स मध्ये इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन्स इज अपोजिट डायरेक्शन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हे इथे काय होतं म्हणजे इथे तयार झालेला आता पोलरायझेड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन EP, therefore EP is equal to तिथे असलेले चार्ज, तिथे असलेले चार्ज काय आहे तर QP divided by A epsilon 0 is the simple relation. So this is depending by this density means sigma P divided by epsilon 0. QP minus or plus same magnitude, पण त्याला पोलरायझेशनचे चार्ज म्हणजे आपण सिम्बॉल वापरला QP
इज द चार्ज ऑफ पोलरायझेशन आणि EP इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. आणि चार्ज बदलल्यामुळे डेन्सिटी सुद्धा काय होते, बदलत जाते. म्हणजे एवढी इलेक्ट्रिक फील्ड इथे तयार होते. आता आपण पोलरायझेशन मध्ये जर दोन पॅरलल प्लेटच्या मध्ये जर डायइलेक्ट्रिक मीडियम असेल तर तिथे तयार झालेलं नेट इलेक्ट्रिक फील्ड E is equal to E0 minus EP. तर हे डेरिवेशन आपण ऑलरेडी पाहिलं. इथं असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे कमी कसं होतं, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर हे तुमचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हे पोलरायझेशन मध्ये तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ते इलेक्ट्रिक फील्ड अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे रिझल्टंट किंवा ऍक्च्युअल इलेक्ट्रिक फील्ड हे डिक्रीज होतं. मग आपल्याकडे दोन इक्वेशन्स आले, एक इलेक्ट्रिक फील्डचं आणि हे दुसरं इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन्स आहे. मीन्स E is equal to Q divided by A epsilon 0 minus QP divided by A epsilon 0 is the simple equations. आणि हे जर इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर आपलं नेट इलेक्ट्रिक फील्ड is depend by the difference between original charge of plate and polarization charge of plate to surface area of plate. हे आपलं काय तयार होतं, सिंपल इक्वेशन. आता हे झालं चार्जच्या ह्याच्यामध्ये. जर आपल्याला डेन्सिटीच्या ह्याच्यामध्ये लिहायचं असेल तरी इक्वेशन काय तयार होणार, एप्सिलॉन 0 कॉन्स्टंट येणार आहे माइनस सिग्मा p epsilon 0 means 1 upon epsilon 0 sigma minus sigma p. म्हणजे surface charge density of plate minus surface charge density of dielectric medium च्या डिफरन्स वरती काय इलेक्ट्रिक फील्ड आपली. आता इथे जे आपलं नेट इलेक्ट्रिक फील्ड त्याचं इक्वेशन तयार होतं सिग्मा अपॉन परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. जे काय तुमचं डायइलेक्ट्रिक मीडियम त्या दोन प्लेटच्या मध्ये ठेवले त्याची असलेली परमिटिव्हिटी आणि त्या परमिटिव्हिटीचं रिलेशन आहे सिग्मा के एप्सिलॉन 0. म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम इज इक्वल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम इनटू परमिटिव्हिटी ऑफ वेक्टर. आता हे जर दोन इक्वेशन जर कंपेअर केले, या इक्वेशनचा नंबर 1 2 3 आणि हे जर दोन इक्वेशन जर मी कंपेअर केले तर सिग्मा के एप्सिलॉन 0 इज इक्वल टू 1 अपॉन एप्सिलॉन 0 सिग्मा माइनस सिग्मा p. परमिटिव्हिटी ऑफ वैक्यूम गेट cancel and rewrite the equations. Surface charge density of polarizations of charge molecule is equal to sigma k minus 1 divided by k. हे इक्वेशन्स तयार होतात आणि ह्याच इक्वेशन्सला जर मी चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू जर पुट केली आणि ह्याच्याशी जर कंपेअर केलं तर तिथे तयार होणारे चार्ज ऑफ पोलरायझेशन मीन्स QP तिथे सुद्धा A epsilon 0 A epsilon 0 काय होता, कॅन्सल होता. चार्ज K minus 1 divided by K. हे काय तयार होता, चार्ज पोलरायझेशन चे चार्ज. ते जे काय हे चार्ज ते ह्या चार्ज पेक्षा थोडेसे कमी आहे. ते नियरली इक्वल असं म्हणतात तरी चालेल. चार्ज ऑफ पोलरायझेशन QP is equal to Q K minus 1 divided by K. K is dielectric constant. असे आपले काय तयार होतात, दोन सिंपल इक्वेशन्स तयार होतात डायइलेक्ट्रिक मीडियम मध्ये. नेट इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन्स अक्रॉस द डायइलेक्ट्रिक मीडियम आणि सरफेस चार्ज डेन्सिटी आणि चार्ज ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम, असं आपलं सिंपल इक्वेशन्स तयार. आता तिथे तयार झालेलं पोटेन्शियल डिफरन्स
म्हणजे ह्या डायइलेक्ट्रिक मीडियममुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होतंय, बदलतंय. नेट इलेक्ट्रिक फील्ड बदललं की तुमचं तिथं असलेलं पोटेन्शियल डिफरन्स ते सुद्धा काय होतंय, बदलतंय. आता नेट पोटेन्शियल डिफरन्स इट इज डिपेंडिंग बाय potential difference across the dielectric medium and potential difference across the remaining part. कारण की इथून इकडे चार्जचं पोटेन्शियल डिफरन्स होणार आहे आणि इथून इकडे, बरोबर आहे. म्हणजे तुमचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर ह्या मधल्या स्पेस मध्ये होणार आहे आणि ह्या स्पेस मध्ये. तर हा जो मधला स्पेस आहे हा आणि हा राहिलेला कोणता, हा स्पेस आणि हा स्पेस. हा स्पेस काय असेल, टोटल d च्या मधून t सबट्रॅक्ट करेल एवढा आपला त्यांच्यामधला स्पेस राहणार आहे. म्हणजे d मायनस t हे दोन्ही तेच आहे. ह्याला इथे हाफ म्हणलं तरी चालेल आणि इकडे सुद्धा d मायनस t डिवाइडेड बाय 2 एवढा काय होतोय, स्पेस तिथे शिल्लक राहतो. म्हणजे इथे तयार झालेलं पोटेन्शियल आणि इथे तयार झालेलं पोटेन्शियल म्हणून ह्या बॉडीमध्ये किंवा त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये झालेलं पोटेन्शियल आपण आता काय करणार, फाइंड करणार. टोटल पोटेन्शियल डिफरन्स. तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स आताच आपण केलेल्या डिस्कशन्स प्रमाणे E0 इंटू d मायनस t डिवाइडेड बाय 2 इकडचा पोर्शन आणि इकडचा पोर्शन प्लस E0 d मायनस t डिवाइडेड बाय 2 प्लस आता राहतोय काय तर हा मधला पोर्शन. तर ह्या डायइलेक्ट्रिक मीडियममुळे तिथे तयार झालेलं पोलरायझेशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन आणि ह्या एक्सटर्नल फील्डच्या असलेल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे तिथलं जे नेट इलेक्ट्रिक फोल्ड येते काय E, हा E ह्या पोलरायझेशनच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे तयार झाला आणि त्याचं डिस्टन्स किती आहे तर t. कारण की चार्ज इथून इकडे चालले म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स काय t. तर हे जर तिन्ही इक्वेशन जर आपण एकत्र केले तर v इज इक्वल टू E0 d मायनस t आणि E0 d मायनस t इथे तुमचं सिंपल d मायनस t प्लस E इज इक्वल टू E0 डिवाइडेड बाय k t. म्हणजे नेट इलेक्ट्रिक डायपोल हे तुमच्या असलेल्या एक्सटर्नल डायपोलच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक डायपोल डिवाइडेड बाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या रेशिओवर असतो. मीन्स E0 डिवाइडेड बाय हे जर इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं तर E0 इज इक्वल टू d मायनस t प्लस t प्लस k. म्हणजे तिथे तुमचं तयार झालेलं पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काहीतरी कमी होतं. म्हणजे d मायनस टी प्लस टी बाय के नक्कीच मायनस टी व्हॅल्यू मोठी येणार आहे टी डिवायडेड बाय के पेक्षा. म्हणजे इथलं तुमची d ची व्हॅल्यू डिक्रीज होते म्हणजे तुमचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय झालं, कमी झालं. आता पोटेन्शियल डिफरन्स कमी झालं तर तिथे तयार होणार कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही काय होते आपल्याला ऍक्च्युअल मध्ये फाइंड आउट करायची होती कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. Therefore कॅपॅसिटर त्याला आपण C कन्सिडर करू. C इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय V. त्या प्लेटवर असलेले चार्ज ते काय Q डिवाइडेड बाय V. व्हॅल्यू पुट करू Q V ची व्हॅल्यू E0 d मायनस t प्लस t k. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची जर आपण व्हॅल्यू पुट केली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काय चार्ज डिवाइडेड बाय एरिया इनटू परमिटिव्हिटी ऑफ वेक्टर. ते जर पुट केलं आणि सिम्प्लिफाय केलं तर आपलं इक्वेशन असेल तर a एप्सिलॉन 0 d मायनस t प्लस t डिवाइडेड बाय t.
हे आपले इक्वेशन्स तयार होतात नवीन कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू. आधीचा जर डायलेक्ट्रिक मीडियम ऑक्साईड असेल तर असते कॅपॅसिटरची व्हॅल्यू एप्सिलॉन C0 हे एप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय DO. म्हणजे इथे D ची व्हॅल्यू आणि ह्या डिनॉमिनेटर असलेल्या D ची व्हॅल्यू काय झाली डिक्रीज झाली. जर डिनॉमिनेटर डिक्रीज झाला तर न्यूमरेटर काय होतं इन्क्रीज होतं. म्हणजे जसं तुमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आणि हे थिकनेस यांच्यामधलं रिलेशन्स बदलत जाईल त्याप्रमाणे तुमची कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही चेंज होत जाईल. जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K वाढला तर हा T चा रेशो कमी होणार आहे. त्यामुळे यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन्स ची व्हॅल्यू ही वाढणार आहे आणि नंतर पुन्हा यांचं सबट्रॅक्शन्स हे सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. मग त्या रेशो त्या रिलेशन हे जर कमी झालं तर ही व्हॅल्यू वाढत जाते. म्हणून C हा किंवा कॅपॅसिटन्स हा काय होत जातो इन्क्रीज होत जातो ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण एखादं डायलेक्ट्रिक मटेरियल ऍड करतो किंवा ठेवतो असं आपण कन्सिडर. इथं सिंपल इक्वेशन्स आहेत जे तुमचं विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम आणि विथ डायलेक्ट्रिक मीडियमचं किंवा डेरिव्हेशन्स एकमेकांचं सांगा. आता याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत किंवा म्हणजे यांचे सिंपल रिलेशन्स आहेत. जर समजा हे डायलेक्ट्रिक मीडियम एकापेक्षा जास्त जर आपण त्या दोन पॅरलल प्लेट्स मध्ये ठेवले प्रत्येकाचा असलेला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा वेगवेगळा आहे. त्याची व्हॅल्यू प्रत्येकाची वेगळी आणि त्यांचं कॉम्बिनेशन हे दोन टाइप्स मध्ये होते, एक पॅरलल कॉम्बिनेशन्स आणि एक सिरीज कॉम्बिनेशन. त्याचं आपण सिंपल इक्वेशन्स. फर्स्ट कंडिशन, if capacitor are filled with n number of dielectric slab of thickness T1, T2 up to Tn and arranged in series, this is the important series. इथे ही एक बाहेरची प्लेट आहे आणि ह्या बाजूला पॉझिटिव्ह आणि ह्या बाजूला निगेटिव्ह आणि ह्या आपण n नंबर ऑफ प्लेट्स म्हणजे ही प्लस इथे मायनस त्याच्या ह्या बाजूला मायनस ह्या बाजूला प्लस इथे मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असे काय केलेले आपण ऍडजस्टमेंट केलेले n नंबर थिकनेस असलेल्या डायलेक्ट्रिक मीडियम. प्रत्येक मीडियम जर आपण वेगवेगळा कन्सिडर केला तर प्रत्येकाचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा काय असणार आहे वेगवेगळं असणार. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज डिपेंड्स बाय द नेचर ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम. मीन्स इथला K1, K2, K3 प्रत्येकाचं वेगळं जर आपण प्रत्येक वेगवेगळे कन्सिडर केलं. आता ह्या सगळ्यांपासून आपल्याला एकच सिरीज मध्ये असलेले कॅपॅसिटरची व्हॅल्यू काढायची. आपण ह्याच इक्वेशनचा बेस घेणार आहे. C is equal to A epsilon 0 D minus T. हा जो D minus T एवढा पार्ट आहे तो D minus T म्हणजे काय डायलेक्ट्रिक मीडियम आणि तुमच्या पॅरलल प्लेट्स मधला असलेला स्पेस आहे. आपण जर इथे डायग्राम मध्ये पाहिलं तिथे आपण कोणत्याही प्रकारचा स्पेस ठेवत नाही. म्हणजे तुमची D minus T ही व्हॅल्यू काय आहे 0 आहे. फक्त राहतंय काय T डिवाइडेड बाय K म्हणजे प्लेटचा एरिया आणि परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा जो एरिया आहे आपल्या प्लेटचा तो सगळ्यांचा सारखा आहे. परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. D minus T हे 0 काय आहे तिथे आपण कसल्याही प्रकारचं डायलेक्ट्रिक मीडियम आणि पॅरलल प्लेट मध्ये स्पेस ठेवतो. म्हणजे राहिलं काय T डिवाइडेड बाय K. मग पहिल्या प्लेट साठी काय येणार T1 डिवाइडेड बाय K1 प्लस T2 divided by K2 plus T3 divided by K3 up to Tn divided by Kn. तर आपले सिंपल सिरीजचं इक्वेशन होतं डायलेक्ट्रिक मीडियम. हाच फॉर्म्युला आपण कंटिन्यू करतो. आता त्याचे जे एक्झाम्पल येणार आहे सीईटी साठी तर ते एक्झाम्पल मध्ये इम्पॉर्टंट असतं की तुमच्या दिलेल्या डायलेक्ट्रिक मीडियमचं के कॉन्स्टंट व्हॅल्यू काय जर ही जर सारखी असेल तर तुमच्या सगळ्या थिकनेसचे ऍडिशन्स होणार आहे. हा के काय होणार आहे वर जाणार. मीन्स C is equal to A K epsilon 0 divided by T1 plus T2 plus T3 up to Tn is the simple relations. काय म्हणतोय जेव्हा हे मीडियम एकच असेल
इथे आपण लिहू K1 K2 up to Kn is equal to K. डिनॉमिनेटर सेम असतात यांची ऍडिशन्स होणार आहे सिंपल आणि हा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला शिफ्ट होणार. आता सेकंड कंडिशन्स येते जर यांच्यामधलं डिस्टन्स पण आपल्याला सारखं दिलं असेल म्हणजे t ची व्हॅल्यू सुद्धा सारखीच असेल तर इथे t किती टाइम्स नी n टाइम्स नी म्हणजे n into t द सिंपल इक्वेशन. ह्या टाइपचे तुम्हाला एक्झाम्पल सीएटी साठी येतात. तुम्हाला दिलेले रिलेशन्स काय दिले त्याच्यावर डिपेंडिंग करायचं पण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. आता जसं सिरीज कॉम्बिनेशन्स आहे सेम त्याच कन्सेप्टवर आपलं पॅरलल कॉम्बिनेशन्स. Second relation, if capacitor are filled with n dielectric slab and area A1, A2 up to An arranged in parallel positions. आता इथे जे आपले डायलेक्ट्रिक्स मीडियम K1, K2 up to Kn हे वेगवेगळे डायलेक्ट्रिक मीडियम्स आणि हे पॅरलल मध्ये काय केले कनेक्ट केले म्हणजे सगळ्यांचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकाच पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह टर्मिनल एकाच निगेटिव्ह टर्मिनल. आता इथे जे ह्या ज्या दोन पॅरलल प्लेट आहेत ह्या दोन पॅरलल प्लेटचं डिस्टन्स हे सेम त्याच्यामध्ये कसले प्रकारचा हा थिकनेस तयार होतो नक्की पुन्हा फिलअप झालेला आहे पण डिस्टन्स काय d. आपण जे डायलेक्ट्रिक मीडियम घेतोय तो त्याचा एरिया म्हणजे फक्त एवढाच पोर्शन्स मध्ये म्हणजे ही जो तुमचा प्लेटचा एरिया आहे तो काय करतो डिस्ट्रीब्यूट करतो म्हणून इथे असलेला एरिया पहिल्याचा A1 दुसऱ्याचा A2 अप टू An असा काय होतोय प्रत्येकाचा एरिया तयार प्रत्येक प्लेटचा A1 A2 अप टू An. अगेन सेम इक्वेशन C is equal to A epsilon 0 D minus T plus T divided by इथे जी डायलेक्ट्रिक मीडियमची थिकनेस आहे ही T ही संपूर्ण थिकनेस आता कशा एवढी होते D एवढी होते म्हणजे पुन्हा हा सबट्रॅक्शन तुमचा 0च येतो पण इथे काय होते D डिवाइडेड बाय K आणि हा K वरती जातो एप्सिलॉन 0 आणि D परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम आणि डिस्टन्स प्रत्येक प्लेटचा डिस्टन्स कसा आहे सारखा आहे म्हणजे D काय सारखा आहे फक्त प्रत्येक प्लेटचं एरिया आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय वेगवेगळे. हे आपलं सिंपल रिलेशन्स पॅरलल पोझिशन्स. सिरीज आणि पॅरलल पोझिशन्स मधला असलेला डिफरन्स सिरीज मध्ये थिकनेस म्हणजे तुमचं असलेलं दोन आउटसाइडच्या असलेल्या पॅरलल प्लेट मधलं डिस्टन्स वेगवेगळं होत जातं तर पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये तुमच्या ज्या दोन आउटसाइडच्या प्लेट आहेत त्या प्लेटचा एरिया बदलत जातो का की ह्या डायलेक्ट्रिक मीडियम साठी एवढाच एरिया यूज होणार आहे ह्या डायलेक्ट्रिक मीडियम साठी एवढाच एरिया यूज होणार आहे. आता पुन्हा इथे जर मीडियम एकच असेल आणि त्यांचा एरिया जर वेगवेगळा असेल तर इथला K इकडे येणार आणि पुन्हा त्या एरियाची ऍडिशन्स केली तर आपलं हे सिंपल इक्वेशन तयार होतं म्हणजे C is equal to A K epsilon 0 divided by T. असे काय येतात आपले सिंपल दोन फॉर्म्युले तयार झाले दोन्ही फॉर्म्युले सीएटी साठी इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याही फॉर्म्युल्यावरती आपल्याला थेरी मध्ये 3 मार्क्स और 4 मार्क्स क्वेश्चंस विचारले जातात. नेक्स्ट पॉइंट एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर ह्या लेक्चर्स मध्ये आपण कॅपॅसिटरचं वर्किंग पाहिले किंवा कॅपॅसिटर काय करतो तो स्टोअर ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय तर वर्क. तर इथे आपण सिंपल एक डायग्राम काढले त्या डायग्राम मध्ये हा कॅपॅसिटर आहे आणि हे पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज हे एकमेकांना पॅरलली कनेक्टेड केलेले आहे. हे जी कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीवरती डिपेंडन्सी घेतो तिथे किती एनर्जी स्टोअर करू शकतो. इथून सप्लाय केलेला व्होल्टेज डीसी व्होल्टेज सप्लाय V म्हणजे तिथे असलेले चार्ज Q इज चार्ज
म्हणजे सिंपल आपलं तयार झालेलं व्होल्टेज इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय C इन द सिंपल फॉर्म. आता आपण इथं कन्सिडर करतो जे इथे वर्क डन होणार ते स्मॉल फॉर्म मध्ये की आपण ते थोडं एका चार्जचं कन्सिडर करू. ह्या एका चार्जने केलेलं वर्क, त्या वर्कचं जर सगळं एकत्र आपण कॉम्बिनेशन्स केले तर तिथलं असलेलं संपूर्ण टोटल वर्क डन भेटणार आहे. आणि त्या वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी त्याचं कन्वर्जन आपण ह्या एनर्जी मध्ये करणार. आता सिंपल Q and V with the value of charge and potential respectively. मग ह्या V ह्या पोटेन्शियल साठी तयार झालेलं रिलेशन Q डिवाइडेड बाय व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटी. तुमचा पोटेन्शियल बदलेल कधी बदलेल जेव्हा तिथे अप्लाय झालेले चार्ज बदलेल. आपल्याला फाइंड आउट करायचे ते वर्क मीन्स वर्क डन वर्क and तिथे अप्लाय झालेले चार्ज इज dq चेंज इन चार्ज. फक्त एवढ्याच पोटेन्शियल साठी केलेलं वर्क डन आपण फाइंड आउट करतो. ते वर्क डन काय आहे dw इज इक्वल टू v into dq means putting the value of v q divided by c into is very small. आणि जर आपल्याला टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर टोटल वर्क डन by charge is, तर ह्या जे चार्जची व्हॅल्यू आहे ते विथ लिमिट जाणार Q is equal to 0 Q is equal to total charge म्हणजे आपले असलेले संपूर्ण चार्ज मीन्स integrated dW is equal to integrated Q is equal to 0 to Q is equal to capital Q divided by C into D. आपण जे घेतोय ते वर्क डन ऍज अ स्मॉल चार्ज म्हणजे एका पर्टिक्युलर चार्ज साठी आणि ते तिथे असलेलं आपल्याला संपूर्ण जर पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल किंवा वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेटेड dW. त्या इंटिग्रेशनला लिमिट आहे म्हणजे तिथे चार्ज जर जसं चार्ज बदलत जाईल तसं पोटेन्शियलची व्हॅल्यू बदलणार आहे. पोटेन्शियलची व्हॅल्यू बदलली तर वर्क डन बदलत जाणार. मग ते लिमिट काय 0 पासून टोटल चार्ज ते किती Q आहे हे जर इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये जर आपण सोडवलं तर 1/c कॉमन येते आणि इथे असलेलं रिलेशन्स Q² डिवाइडेड बाय 2 लिमिट 0 टू कैपिटल Q putting the value of upper limit is 1/2c into Q². हा 2 बाहेर आला अप्पर लिमिट पुट केला तर तो काय आला Q² म्हणजे तिथे झालेली एनर्जी म्हणजे वर्क डन हे काय 1/2 Q² डिवाइडेड बाय c. हा झाला आपला सिंपल फॉर्म. याचे एकूण 3 फॉर्म रिलेटेड टू द चार्ज कॅपॅसिटर, relation to the charge potential आणि relation to the potential आणि capacitor. आता आपण याच्याशी रिलेशन्स घेऊ. पोटेन्शियल आणि कॅपॅसिटरचं रिलेशन पुट करू. therefore Q is equal to Vc. या इक्वेशन्स मध्ये पुट करा. U is equal to 1/2 V² C² divided by C. 1c cancel is 1/2 V² into C. Second relation, putting the value of capacitor C is equal to Q divided by V means U is equal to 1/2 V² into Q divided by V. Again 1 V cancel. Energy is equal to 1/2 VQ is potential into charge. Second relation 1/2 V² into capacitor. Third relation 1/2 Q² divided by C. असे 3 फॉर्म्युले आपले स्टोअर द
हे कॅपॅसिटरचे राहतात. तिथे जी असलेली एनर्जी ते तिथे डिपेंडिंग असलेल्या पोटेन्शियलवर, चार्जवर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवरती डिपेंडिंग असणार आहे. एकदम सोपं डेरिव्हेशन. आपण जे आता 3 डेरिव्हेशन्स पाहिले, कॅपॅसिटर विदाउट filled with dielectrics and with filled with dielectrics and energy stored in capacitor. याच्यामध्ये जर काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब